नमस्कार, मी आनंद कांबळे। आपण पाहूया महाराष्ट्राच्या ठळक बातम्या। महाराष्ट्राच्या ठळक बातम्यावर आपण पाहूया बातम्या 24 तास। बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमांतर्गत पथनाट्य स्पर्धा। बृहन्मुंबई महानगरपालिका 8 दक्षिण विभागातील सर्व भाषिक विद्यार्थ्यांचा बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमांतर्गत पथनाट्य स्पर्धा मंगळवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी मनपा शाळा सभागृह कांदिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आली। सदर कार्यक्रमांतर्गत 6 शाळांनी पथनाट्यात भाग घेतला। मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता स्मृतिचिन्हे व प्रशस्तीपत्र देण्यात आली। भरगच्च सभागृहात शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरिता 8 दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती कल्पना संखे यांनी फार मेहनत घेतली। कार्यक्रमाची अध्यक्षस्थान स्थानिक नगरसेविका श्रीमती प्रियांका मोरे यांनी स्वीकारले। कार्यक्रमाची शोभा वाढवली। प्रसार माध्यमास त्यांनी काय सांगितले ते आपण पहा। एकच सांगायचं आहे मला की आज या महानगरपालिकेमध्ये घराण्यातील जी मुलं आहेत त्या मुलांनी या शाळेमध्ये प्रवेश केल्यामुळे आज आपल्या ह्या शाळेचं प्रोत्साहन वाढलेलं आहे। त्याचप्रमाणे माझे हे सर्व शाळेचे शिक्षक आणि आपल्या ह्या कल्पना संखे मॅडम, त्याचप्रमाणे या शाळेचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित होते आणि शाळेमध्ये जे शिक्षक जे आले त्या शिक्षकांच्या कष्टाला मी कोणत्या शब्द सांगू। आज त्यांनी त्यांचे स्वतःचे जे कष्ट आज दाखवून दिले की आम्ही आमच्या मुलांसाठी महानगरपालिकेच्या शाळेच्या मुलांसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो आणि त्याचप्रमाणे आज त्या मुलांच्या आईवडिलांचं सुद्धा प्रोत्साहन असल्यामुळे आज ह्या शाळेतले शिक्षक सर्व प्रशिक्षक शिक्षक आणि त्याचप्रमाणे माझ्या मॅडम ह्या मुलांसाठी उपलब्ध राहून असेच कार्यक्रम पुढे पुढे राबवत राहतील अशी मी ह्या सर्व शिक्षकांकडून अपेक्षा करते। प्रशासकीय अधिकारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग समग्र शिक्षा अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमांतर्गत पथनाट्य आज त्याचं सादरीकरण आज 8 दक्षिण विभागात घेण्यात आले। त्यासाठी त्याच्या आधी आमचे सगळ्या 30 शाळांनी त्याच्यात ते भाग घेतलेलं होतं आणि 30 शाळांनी भरपूर म्हणजे त्याच्यामागे त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आमचे स्पेशल शिक्षक, संगीत शिक्षक आणि मुलांचं तिथं ते प्रॅक्टिस म्हणजे सराव घेतात। हे सादरीकरण करण्याच्या आधी म्हणजे 8-10 दिवसापासून त्यांचं सादरीकरण म्हणजे शाळेत ते प्रॅक्टिस घेत असतात। त्याच्यानंतर आम्ही ते संपूर्ण लिहाय त्याचं सादरीकरण करायला सांगितलं। म्हणजे त्यांच्या सगळ्या शाळेंनी पार्टिसिपेट झाले, 30 शाळांनी सहभाग घेतलेलं होतं। त्याच्यातून जे नंबर काढलेले होतं प्रथम गट त्या शाळेंना आज आपण इथे बोलवलेलं होतं आणि आज त्याच्यातूनच अतिशय म्हणजे स्थानिक संघाने अतिशय उत्तमरित्याने इथे बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम सादरीकरण केलं। त्या कार्यक्रमामधून एक समाजाला म्हणजे एक हे शिकवण मिळाली म्हणजे आपण मुलगी नको पण आज मुलीचं महत्त्व काय आहे आपल्या ह्याच्यात तर ते आज आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो सर। आणि त्याच्यामागे आज ज्या मुलांनी अतिशय सुंदर सादरीकरण केलं त्याच्यामागे त्यांचे पालक, आमचे शिक्षक, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांचीही मेहनत आहे। त्याचप्रमाणे सर असंच आम्ही अतिशय म्हणजे मुलांना आपलं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही म्हणजे असं अनेक त्यांची ॲक्टिव्हिटीज घेत असतात
आणि मी प्रशासकीय अधिकारी म्हणून या स्तरावर अतिशय म्हणजे आमच्या सगळ्या शिक्षकांनी मेहनत घेऊन मुलांना पार्टिसिपेट केलं आणि त्यांना छानपैकी म्हणजे कार्यक्रम तयार करून सर घेतलं आणि त्याचा सादरीकरण हे त्यांनी आम्हाला करून दाखवलं. त्याच्यातून खरोखर म्हणजे मुलगी शिकली म्हणजे देशाची प्रगती झाली म्हणजे एक स्त्रीविषयी जी कळकळ म्हणजे होती ती ह्या कार्यक्रमामधून सर बघायला मिळाली. आणि अजूनही हे आम्ही सगळ्या आमच्या समाजात आणि लोकांपर्यंत आमचे विद्यार्थी पोहोचवणार अशी आम्ही सर हे करतो. अजूनही म्हणजे त्याच्याविषयी अजून जास्त आम्ही मेहनत घेऊ. आणि सर मी प्रत्येक घरोघरी प्रत्येक स्त्रीला कळेल की समाजात मुलीचं स्थान काय आहे आणि किती महत्त्व आहे. ते खरोखरच भ्रूण हत्या ह्याच्यापासून थांबवण्याचं आमचे सगळे विद्यार्थी